मग तुमचा विंटाळ कुठे गेला? आज आमचा जय भीमचा साहेब डॉक्टर झाला, त्याने तुमचा इलाज केला, मग तुमचा विंटाळ कुठे गेला? आणि आमचा जय भीमचा साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बामणाचा जावई झाला, मग तुमचा विंटाळ कुठे गेला? तुमचा विंटाळ कुठे गेला? मग म्हणायचं म्हणून बाबासाहेबांचं कौतुक सांगावं तेवढं कमी पडणार आहे. भले भले संत महंत होऊन गेले, आमच्यासारखे चार गायक काय असेच कोंबलतेला आणि जाते, कुणावर देशाला आम्ही जायचे ते. म्हणून बाबासाहेबांचे विचार बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा बाबासाहेबांचे विचार डोक्यामध्ये घ्या. तुमच्या जीवनामध्ये प्रकाश आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अण्णाभाऊ साठे म्हणतात. काय अण्णाभाऊ साठेने पहिली कादंबरी लिहिली, 1.5 दिवस शाळेमध्ये जाणारा विद्यार्थी, फक्त 1.5 दिवस शाळा शिकले अण्णाभाऊ साठे. परंतु आज त्यांच्या मोठमोठ्या कथा कादंबऱ्या आहेत. पहिली त्यांची कादंबरी आहे फकीरा. बाबासाहेबांसारखं अण्णाभाऊ साठेंना सुद्धा ओळखलं जातं. 1.5 दिवस शाळेमध्ये जाऊन बसणारा हा विद्यार्थी आज कलारत्न पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. म्हणून पुस्तकानं मस्तक बदलतं. आपण 2 रुपये जर कमवत असाल तर 1 रुपयाची भाकरी खा जगण्यासाठी आणि 1 रुपयाचं पुस्तक घेऊन द्या आपल्या मुलाबाळांना शिक्षण देण्यासाठी. हे शब्द बाबासाहेबांचे आहेत. म्हणून म्हणायचे काय कार्य
पदवी मिळालेली असते आणि तीच पदवी बाबासाहेबांनी लंडनला जाऊन प्राप्त केली, नागपूर ठिकाणी जाऊन प्राप्त केली. बाबासाहेबांना 2 नंबरचे विद्वान पंडित म्हणून ओळखलं जातं. बाबासाहेबांना बोधिसत्वाची पदवी मिळाली. अशा विचारवंताला, सुज्ञ माणसाला प्रज्ञावंताची पदवी मिळालेली असते. आणि तुमच्या माहितीसाठी थोडक्यात सांगणार आहे. बाबासाहेबांनी अनेक धर्मग्रंथाचा अभ्यास केला आणि बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म निवडला. बुद्धाचा धम्म बाबासाहेबांनी का निवडला? बाबासाहेबांचा जन्म कुठला? महूचा. बाबासाहेबांचं सुरुवातीचं शिक्षण कुठं झालं? सातारा ठिकाणी. साताऱ्याहून पुन्हा बाबासाहेब गेले मुंबईमध्ये. मुंबईच्या हलकट लोकांनी बाबासाहेबांना तिथं शिक्षण घेऊ दिलं नाही. अनेक अडचणी बाबासाहेबांना आल्या, परंतु बाबासाहेबांनी कुणाकडे लक्ष दिलं नाही. बाबासाहेबांच्या डोळ्यापुढे चित्र होतं फक्त तुमचं आमचं. अरे जन्म दिला आम्हाला आमच्या आई वडिलांनी, परंतु तारलं भीमाईने आणि रमाईने. असा 33 कोटी देवांनी जे कार्य केलं नाही तेच कार्य बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यासाठी केलेलं आहे. म्हणून बाबासाहेबांच्या रूपानं एवढा मोठा देवाचा देव असून आम्हाला भलत्याच देवाचे पाय धरण्याची गरज नाही. म्हणून बाबासाहेबांनी हा बुद्धाचा धम्मच का निवडला? तर ज्या धर्मामध्ये कुठलाही भेदभाव नाही, सर्व मानव प्राणी समान समजले जातात, असा हा बुद्धाचा, शांतीचा, समतेचा, ममतेचा बौद्ध धम्म बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला देऊ केलेला आहे. म्हणून जवळ विहार आहे, हातात काम टाकून त्या बुद्ध विहारामध्ये बौद्ध वंदनेसाठी सर्वांनी गेलं पाहिजे. तिथंच सुख शांती मिळणार आहे. म्हणून शेवटी काय म्हणायचं?